पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पाकिस्ताननं काल 26 ठिकाणी ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. तर पाकिस्तान हे युद्ध चिघळवतोय का? काय वाटतं तुम्हाला सर? हे जे युद्ध आहे याची आता व्याप्ती आणि तीव्रता ही वाढत चाललेली आहे. पाकिस्तानने जो ड्रोनच्या मदतीने हल्ला केला, हे सगळे ड्रोन पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि याच्या विरुद्ध आपण दोन पद्धतीची शस्त्र वापरली. एक तर आपल्या ज्या अँटी एअरक्राफ्ट गन्स आहेत L-60, L-70 शिल्का वगैरे त्यांच्या मदतीने हे पाडलं आणि काही ड्रोन्स ज्यांना जॅम करण्यात आलं, म्हणजे ज्याला म्हणतात नॉन कायनेटिक मीन्स, की ज्याच्यामुळे ते पडले. तर थोडक्यामध्ये त्या ड्रोन्समुळे आपलं कुठलंही फारसं नुकसान झालं नाही. फक्त एक दोन ड्रोन्स ही नागरी वस्तीवरती पडल्यामुळे तिथे फिरोजपूरमध्ये 2 जण जखमी झाले, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. परंतु जे मिलिटरी टार्गेट्स आहे त्याचं कुठलंही काही नुकसान झालं नाही आणि ड्रोनचे प्रति हल्ले आपण परतवले. परंतु त्याच्यानंतर रात्री मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग सुरू आहे तोफांचं, आणि तोफांचं जे फायरिंग असतं हे अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह असतं. तर तिथे कारण दोन्ही सैन्य जे एकमेकाच्या समोर उभी आहेत, आपण त्यांच्यावरती फायर करतो आहे, ते आपल्यावरती फायर करतो आहे. तर या फायरिंगमध्ये आपण त्यांचं पुष्कळ नुकसान केलेलं आहे. आपण दहशतवादी अजून कुठे माहिती मिळाली तर त्यांच्यावरती फायर करतो, परंतु आपलं सुद्धा नुकसान होतं आणि 2 महाराष्ट्रातले सैनिक यांना या आतापर्यंत वीरगती प्राप्त झाली आहे, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. आणि नंतरची पुढची बातमी अशी होती की त्यांनी काही प्रमाणात क्षेपणास्त्र वापर करण्याचा प्रयत्न केला आपले जे एअरफोर्सचे बेसेस होते त्याच्यावरती, परंतु त्यामध्ये त्यांना कुठलंही लष्करी नुकसान करण्यामध्ये फारसं यश मिळालेलं नाहीये. परंतु एवढं नक्की की आता जी तीव्रता आहे युद्धाची ती अजून वाढते आहे आणि त्याला आपण जे प्रत्युत्तर देतो आहे त्याच्याकरता जे पाकिस्तानचे जे लष्करी बेसेस होते, खास तर फॉरवर्ड एअर बेसेस, त्याच्यावरती आपण हल्ला केला आहे. त्यांचं रडार तोडण्यात आपल्याला मदत मिळाली आहे. तिथून ड्रोन्स टेक ऑफ करत होते, तो त्याच्यात त्यांना आपल्याला मारण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे पाकिस्तानचं आपण बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे त्यांच्या फॉरवर्ड एअर बेसेसवरती. परंतु ही लढाईची तीव्रता आता येणाऱ्या काळात वाढेलच आणि अजून जास्त लढाई वाढण्याची शक्यता आहे. बरोबर. सर, दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्या भारताने ह्या सर्व प्रयत्नांना निष्प्रभ करत पाकिस्तानचे जे ट्यूब लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले आहे, तर ही कारवाई लष्करी दृष्टिकोनातून किती परिणामकारक ही मानता येईल? असं आहे, जे दहशतवाद्यांचे जे कॅम्प्स होते ते तर डिस्ट्रॉय केले. अजून माहिती मिळाली की त्यांना सुद्धा आपण बरबाद करायचा प्रयत्न करतो आहे. परंतु जे ड्रोन्स असतात त्यांचे जे लॉन्चिंग पॅड्स असतात जनरली एअरपोर्टच्या आसपासच असतात, तर ते सुद्धा आपण पुष्कळ प्रमाणामध्ये त्याला डिस्ट्रॉय केलेलं आहे. परंतु असं असतं की ड्रोनची जी क्षमता असते त्या अनेक ठिकाणी टेक ऑफ करू शकतात. तर त्याच्यामुळे जर काही जरी लॉन्चिंग पॅड जरी उद्ध्वस्त झाले तरी पण ते फायर करू शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एका लंब्या लढाईकरता तयारी करावी लागणार आहे. परंतु आतापर्यंत पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. बरोबर. पाकिस्तानकडून आणि सातत्याने सीमावर्ती नागरी भागांवर दहशतवादी कुरापती सुरू असताना भारतानं सैनिकी प्रतिसाद फक्त लष्करी ठिकाणी दिला. या धोरणाची भूमिका कशी स्पष्ट करता येईल? एलओसीच्या भागात सीमेपर्यंत आपले नागरिक राहतात, खास तर पुंछ राजौरी या भागामध्ये किंवा इव्हन नौशेरा आणि अशा भागामध्ये. तर पाकिस्तानच्या ज्याला तोफखानांचा हल्ला होतो त्यामुळे त्यांचं पण पुष्कळ नुकसान होतं आणि पुंछमध्ये त्यांनी खास मुद्दाम तिथल्या गुरुद्वारावरती हल्ला केला, ज्यामध्ये 16 नागरिक हे मारले गेले होते. तर आता त्या भागातले जे नागरिक आहेत त्यांना जो पल्ला आहे किंवा जे रेंज आहेत पाकिस्तानच्या आपल्या तोफखानची आणि ही त्याच्यात त्यांना पलीकडे हलवलं जातं, ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही पण त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान होईल. तर इथे आपण पाकिस्तानच्या दहशतवादावरती हल्ले करतोय, पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतोय. परंतु आपल्याला थोडीशी पॉलिसी बदली करून जे पाकिस्तानचे नागरिक एलओसीच्या भागात राहतात त्यांना सुद्धा घाबरण्याचं काम आपण सुरू करायला पाहिजे. कारण जोपर्यंत जसे आपले नागरिक मागे आलेले आहेत तसे त्यांच्या पण नागरिकांना आपण मागे ढकलण्याची गरज आहे, ज्यामुळे तिथे उलथापालथ मासेल आणि पाकिस्तानवरती तिथले नागरिक
दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील की तुमच्यामुळे आमचं नुकसान होत आहे. म्हणजे नागरिकांना मारणं हे आपलं कधीही म्हणजे उद्देश नाहीये. परंतु थोडा जवळपास फायरिंग करून त्यांना घाबरवून त्यांना मागच्या भागात लोटणं हे एक महत्वाचा युद्धाचा डावपेच असायला पाहिजे. कारण पाकिस्तान पुन्हा पुन्हा आपल्या नागरी वस्तींवरती हल्ला करतो आहे. तर केवळ लष्करी आणि दहशतवादी टार्गेटवरती लक्ष ठेवून चालणार नाही. पाकिस्तानच्या नागरिकांना सुद्धा खास तर सीमावर्ती भागामध्ये घाबरवणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते मागे पलायन करतील आणि पाकिस्तानवरती मोठा प्रभाव पडेल. हे सगळे जे हल्ले होत आहेत यामध्ये ड्रोनचा वापर, लॉंग रेंज फायर, सायबर हल्ले यामुळे आधुनिक युद्धाची दिशा कशी बदलत आहे आणि भारत यामध्ये कशा प्रकारे सज्ज आहे? असं आहे, ड्रोन हे गरीब माणसांचं शस्त्र आहे, कारण त्याची जी किंमत असते ती अतिशय कमी असते. जेवढे दहशतवादी गट आहे, हमास आहे, हिजबुल्ला आहे, मग आपले हुती आहे, म्हणजे 200, 300, 400 सुद्धा माणसं नाही, पण त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत. आणि ड्रोनचा वापर हा प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो. कारण एक ड्रोनची किंमत, समजा आता आपण जे ड्रोन आपण वापरले स्काय स्ट्रायकर, त्याची किंमत 2 किंवा 3 कोटीहून जास्त नाही. जे काही पाकिस्तानने जे ड्रोन वापरले त्याच्यातले काही ड्रोन बिना शस्त्र असलेले होते, म्हणजे ते केवळ दाखवण्याकरता आलेले होते आणि काही शस्त्रवाले होते. त्यांची किंमत 2, 3, 4 कोटीहून जास्त नाही. आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर एक विमान, समजा पाकिस्तानचं हे 600-700 कोटी रुपयाचं असतं. आपलं राफेल विमान हे 1400-1500 कोटी रुपयाचं असतं. म्हणजे ड्रोन हे अतिशय स्वस्त असतं. आणि त्याला पाकिस्तानचा जो मोठा पुरवठादार आहे तो आहे तुर्कस्तान, तो त्यांना मदत करतो आहे. आणि मी म्हटलं होतं याच्या आधी, पुन्हा एकदा सांगतो की तुर्कस्तानवरती आपण आर्थिक बहिष्कार हा घालायलाच पाहिजे. आपले टुरिस्ट तुर्कस्तानमध्ये जातात, त्यांनी ते बंद करायला पाहिजे. थर्ड हायएस्ट टुरिस्ट जे तुर्कस्तानमध्ये जातात ते भारतातनं जातात, तर त्यांच्यावरती पूर्ण बहिष्कार घालायला पाहिजे. अझरबैजान नावाचा देश आहे, तिथे सुद्धा टुरिस्ट खूप जातात, ते पण बंद करायला पाहिजे. मलेशिया सुद्धा पाकिस्तानला मदत करतो आहे. आपल्या टुरिस्टनी त्या भागात जायलाच नको. आणि दुसरं की आपण तुर्कस्तानचं जे लोकेशन बघितलं, आपले भारतीय जे आंतरराष्ट्रीय आंतर देश प्रवास करतात, तर त्यांना व्हाया अंकारा म्हणजे तुर्कस्तानच्या व्हाया जाणं हे सोयीस्कर पडतं, कारण डिस्टन्स कमी आहेत. तर त्यांच्या एअरलाईन्सनी जायलाच नको. म्हणजे थोडक्यात तुर्कस्तानवरती मोठा आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे आणि तो पाकिस्तानवरती पण घालायला पाहिजे. आणि आपण जो प्रश्न विचारला होता ड्रोन्स विषयी, आपण जे ड्रोन वापरतो आहेत सध्या, स्काय स्ट्रायकर नावाचे ड्रोन्स आहेत, तर ते हे मेक इन इंडियाच्या खालती बनलेले ड्रोन्स आहेत. बँगलोरची एक कंपनी बनवते आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ड्रोन्स वाटेल तेवढे निर्माण करण्याची क्षमता आहे. आणि या युद्धामध्ये आपण एक अतिशय प्रभावी अस्त्र वापरलेलं आहे. कारण या ड्रोनची एक तर किंमत कमी आहे आणि जिथे नेमकं फायर करायचा ती त्यांच्याकडे क्षमता आहे. म्हणजे एखादा कॉस्टली वेपन, समजा जर ड्रोनची किंमत जर 1000 कोटी रुपये असेल, तर त्याला लहान टार्गेटच्या विरुद्ध वापरून काही उपयोग नाही. परंतु जर 1 कोटीचा जर ड्रोन असेल तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. म्हणजे योग्य टार्गेटवरती योग्य ड्रोन वापरायला पाहिजे. त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान हे कमी होईल. की जे डावपेच आपण वापरतो आहे. आणि एवढंच नाही तर इव्हन इव्हन जे आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे, तिथे सुद्धा आपण जास्त वापर ड्रोनच्या विरोधात जो करतो आहे, तो अँटी एअरक्राफ्ट गन्स L-70 असतात, L-60 असतात, त्याच्याशिवाय शिल्का नावाची गन आहे, त्यांचा वापर जास्त करतो आहे. आणि S-400 नावाची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे, ती आपण खास राखून ठेवलेली आहे पाकिस्तानी एअरफोर्सच्या विरोधामध्ये. कारण ही सिस्टीम कॉस्टली असते आणि योग्य शस्त्राचा वापर आपण योग्य ठिकाणी करायला पाहिजे. पाकिस्तानला या प्रत्युत्तरात लष्करी आणि मनोबलाच्या पातळीवर काय नुकसान झालं असेल असं एक वाटतं आणि हे नुकसान पुढच्या घडामोडी काही ठरवू शकतं का? जोपर्यंत लष्करी नुकसान आहे, त्यांचं ड्रोन्स जवळजवळ हजारोहून जास्त पडलेले आहेत. त्यांची तोफांचं नुकसान झालेलं आहे. अम्युनिशनचा खर्च पुष्कळ होतो आहे. त्यांचे अनेक बेसेस उद्ध्वस्त झालेले आहे. तर जे दहशतवाद्यांचं नुकसान झालंय त्याला काही फारसं हे नाही, कारण पाकिस्तानमध्ये दहशतवादी तुम्हाला 4-5 हजार रुपये दिले तिथे मिळतात. आणि दहशतवाद हा पाकिस्तानमधला एक अत्यंत मोठा असा उद्योगधंदा आहे, कारण तिथे मदरसा आहे, तिथे उग्रवादी आहेत. तर त्याच्यामुळे नवीन दहशतवादी क्रिएट करण्याची त्यांची क्षमता पुष्कळ आहे. त्यात त्यांना आता वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, पण त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. परंतु जे लष्करी त्यांचे जे शस्त्र आहेत त्यांचं नुकसान पुष्कळ झालंय, खास तर ड्रोन्सचं, खालचं मिसाईलचं. परंतु ड्रोन्सचा त्यांना मदत करण्याकरता तुर्कस्तान आहे. आणि
चायना सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. म्हणजे असं म्हणता येईल की आतापर्यंत नुकसान तर त्यांचं झालं आहे, परंतु ते निर्णायक नाही, ज्यामुळे त्यांना लढाई थांबवण्याकरता भाग पाडावा लागेल. आणि ही जी ड्रोनची लढाई आहे, मिसाईल्सची लढाई आहे, इतर लढाई जी आहे, ती अजून पुष्कळ दिवस चालेल असं म्हणता येईल. आणि पाकिस्तान अजून दमलेला नाहीये. हं. पाकिस्तानची क्षमता एकदम खाली आलेली नाहीये. युद्ध करण्याची त्यांची क्षमता कमी झालेली आहे, परंतु संपलेली नाही. बरोबर. भारताची नो फर्स्ट स्ट्राईक पण स्ट्रॉंग रिस्पॉन्स ही रणनीती अशा घटनांमध्ये किती प्रभावी सिद्ध होते आणि ती जागतिक समुदायासमोर कितपत विश्वासार्ह ठरते? असं आहे की आपण पाकिस्तानला जशास तसं उत्तर देतो आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे जगाला कळून टाकलेलं आहे की आपण एक स्ट्रॉंग देश आहे. एवढं मी म्हणजे त्याच्या पहिले काय व्हायचं की कुठला दहशतवादी हल्ला झाला तर सगळे देश आपल्याला उपदेश करायचे की नाही नाही नाही, तुम्ही एक मोठे देश आहात, तुम्ही स्ट्रॅटेजिक डिसिजन दाखवायला पाहिजे. आणि स्ट्रॅटेजिक डिसिजनच्या नावापर्यंत आपल्याला 2014 पर्यंत मूर्ख बनवून ठेवलं होतं. म्हणजे काही काही तर असे म्हणायचे, म्हणजे काही काही तज्ज्ञ आपल्या टीव्ही चॅनलवरती आपल्या लोकांना सांगायचे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्यामुळे तुम्ही जर त्यांनी दहशतवादी हल्ला केला तर त्यांच्यावरती पारंपरिक शक्ती वापरून हल्ला करू नका, कारण त्यांना राग येईल, ते अणुबॉम्ब वापरतील, त्यामुळे तुमचं खूप नुकसान होईल. म्हणजे पाकिस्तान आपल्या अणुबॉम्बला न घाबरता आपल्यावरती दहशतवादी हल्ले करायचे, परंतु आपण त्यांच्या अणुबॉम्बला घाबरून त्यांच्यावरती प्रतिहल्ले हे करत नव्हतो. तर हा जो मूर्खपणा चालला होता तो आता थांबलेला आहे. आता हे झालं, आपण बघितलंय की आपण पाकिस्तानच्या या हल्ल्याला जशास तसं रिस्पॉन्स देतो आहे आणि त्यांची न्यूक्लिअर बोगी आपण ही कायमची नष्ट केलेली आहे. तर तो एक भाग झाला. परंतु पाकिस्तानकडे सध्या त्यांना चीनकडून मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांची क्षमता अजून निर्णायक लेव्हलला कमी झालेली नाहीये. तर मी पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो, आपण केवळ पाकिस्तानशीच लढाई करतो असं नाही, आपण चीनशी सुद्धा लढाई करतो आहे. तर पाकिस्तान आणि चीन यांच्याशी लढाई करतोय असं पण म्हणायला पाहिजे. आणि अनेक पाकिस्तानचे समर्थक आज भारतात आहेत. ते सुद्धा पाकिस्तान करता मोठा दुष्प्रचार म्हणजे डिसइन्फॉर्मेशन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉरमध्ये ते सामील आहेत. म्हणजे कुठे ड्रोन पडलं, कुठलं विमान पडलं, कुठल्या प्रकारचे फेक न्यूज, फेक व्हिडिओ ते करतायत. आणि मला वाटतं दूरदर्शन आणि सह्याद्रीचं हे पण काम आहे की असे जे फेक व्हिडिओज तयार होत आहेत त्याच्या विरुद्धात मी सांगायला पाहिजे की हे व्हिडिओज फेक आहेत. दुर्दैवाने होतं काय की अनेक भारतीय आता सोशल मीडियावरती म्हणजे जवळजवळ 50-60 कोटी भारतीय फेसबुकवरती आहेत, युट्यूब बघतात, ट्विटरवरती आहेत. तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भारत म्हणजे आपल्या थ्रू एक आव्हान करायला पाहिजे की जिथे जिथे काही फेक व्हिडिओज येतात, जिथे जिथे व्हिडिओज येतात की ते दाखवतात की काही भारताचं नुकसान झालं आहे, त्या व्हिडिओचे लिंक कोणाशी शेअर करू नका. तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे आपले ऑथराइज सोर्सेस आहे, म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे, पीटीआय आहे, एएनआय आहे, किंवा जे ब्रीफिंग दर 3-4 तासांनी आपले स्पोक्समन करता आहेत, त्याच्यावरती म्हणजे विश्वास ठेवा. कारण एक काय होत आहे की दूरदर्शन नाही, परंतु पण हे जे 24/7 जे टीव्ही चॅनल आहे त्यांना काहीतरी न्यूज क्रिएट करायची असते, कारण 24 तास न्यूज दाखवायची असते ना. तर म्हणून ते एक भयाचं वातावरण निर्मिती करतात. म्हणजे तुम्हाला जर ड्रोन हल्ल्याविषयी बोलायचं म्हटलं, हे जे ड्रोन हल्ले झाले ते फक्त 15-20 मिनिटं सुरू होते. 15-20 मिनिटांनंतर सगळे ड्रोन हल्ले थांबवले होते. परंतु असं भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. आणि काही काही ठिकाणी की आता तुम्ही म्हणजे काही काही व्हिडिओ असे पण होते की युद्ध मोठं वाढू शकतं, तर तुम्ही स्टॉकिंग वगैरे करा. म्हणजे म्हणजे पुणे आणि मुंबई शहरामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉकिंग करायला सुरुवात केली. आणि म्हणजे एक त्याचं भयाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे की जसं भयाचं वातावरण समजा करोनाच्या काळात झालं होतं. पण त्यात म्हणजे मुंबई पुण्यामध्ये भयाचं वातावरण करून लोकांनी जास्त सामान विकत घेणं मी तशी वाईट बाब मानत नाही. कारण अर्थव्यवस्थेचं एक मोठं तत्व असतं की लोकांनी खरेदी करत राहावा, पैसे खर्च करत राहावे. तर तुम्ही एक म्हणजे काय म्हणायचं त्याला 100-200 साबण विकत घेतले, समजा 1 किलो धान्य एक पोतभर धान्य विकत घेतलं तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर त्याच्यामुळे जे स्टॉकिंग चाललेलं आहे पुण्या मुंबईमध्ये चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे स्टॉक काही कमी नाही आहेत. परंतु जो सीमावर्ती भाग आहे तर तिथे मात्र भयाचं वातावरण जर निर्माण होतं तर त्या लोकांना सप्लाय करण्याकरता आपण म्हणजे सक्षम आहोत, त्याची जास्त काळजी करू नये. परंतु भयाचं वातावरण निर्माण करण्याची जी हे सुरू झालेली आहे म्हणजे खास तर सोशल मीडियावरती,
त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवू नये हे मी पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. आणि फक्त सामान्य ऑथराइज्ड एजन्सीवरती नागरिकांनी लक्ष द्या. म्हणजे अशा काळात अफवांवर विश्वास ठेवू नये असंही एक आहे, किंवा सैन्य दलावर विश्वास ठेवायचा याचं हे जे काही तुम्ही सांगितलंत हे ह्याच्यातून अधोरेखित होतं, बरोबर ना? हो. हां. मी असं पण म्हणेन, की तुम्हाला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा चेहरा बघण्याची गरजच नाही. सगळे टीव्ही चॅनल बंद करून टाका आणि फक्त ज्या वेळेला ऑथराइज्ड ब्रीफिंग होतं म्हणजे 3 वेळा ब्रीफिंग होतं, तर त्यावेळेलाच फक्त बघा तुम्ही. कारण जितकी तुम्ही जास्त बातमी ऐकता, जास्त विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्या लोकांची समजूत झाली आहे, की डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांना जी माहिती आहे, ती सगळी माहिती मला पाहिजे. हे असं का, ते तसं का? हं. सगळ्याच प्रश्नाची उत्तरं सगळ्यांनाच करण्याची काहीही गरज नाहीये. तुम्हाला फक्त डिफेन्शियल तुम्ही जे तुमच्यावरती जो परिणाम होता, तर तुमच्या डोक्यावर जर कोणी न्यूक्लिअर बॉम्ब टाकला, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाहीये. तर त्याच्यामुळे त्याला काही म्हणजे काही याला काही उत्तरच नसतं. पण ज्या सिव्हिल डिफेन्सच्या ड्रिल आहेत त्या शिकून घ्या. त्याच्याशिवाय ज्याला म्हणतं काही जर आजूबाजूला जर काही संशयास्पद हालचाली होत असतील, संशयास्पद माणसं येत असतील, तर त्याच्यावरती लक्ष ठेवा. सोशल मीडियावरती जर काही अफवा पसरवल्या जात असतील, तर त्याच्या लिंक जरूर पोलिसांकडे पाठवा. हं. त्याच्यामुळे जे अफवा पसरवणारे आहेत त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आणि विनाकारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमच्या मागे लागू नका. त्याकरता आपले टीव्ही चॅनल भरपूर काम करतायत. उगीच कुठेतरी युट्यूबवरती जायचं, कुठेतरी पाकिस्तानी पोस्ट बघायची आणि याचा अर्थ काय होतो हे बघायचा प्रयत्न करायचा. शांत राहा, स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवू नका. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या क्षेत्रात काम करत राहा आणि अर्थव्यवस्थेची जी चक्र आहेत ती चालू राहू दे. फक्त चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला आणि असे व्यापारी जे चीनी माल घेतात त्यांच्यावरती बहिष्कार घाला. असे कॉर्पोरेट वर्ल्ड जे चीनकडनं 100 अब्ज कोटीचे सामान विकत घेतात त्यांच्यावरती बहिष्कार घाला. म्हणजे तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती बघा. रादर दॅन म्हणजे मोदींनी करायला काय पाहिजे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करायचं त्याची काळजी नको. आपलं नेतृत्व सक्षम आहे आणि ते योग्य ती पावलं ती उचलतीलच. विनाकारण जर तुम्हाला आणि याच्यामध्ये एक बेसिक प्रिन्सिपल हे वापरायला पाहिजे, की सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणं शक्य नाही. तर नो न्यूज इज गुड न्यूज. तर बरोबर. काहीच बातमी आणि तर आनंदात राहा. ठीक आहे. आणि प्रत्येक टीव्हीवरती बसून जशी आपण T20ची मॅच बघतो तशी बॉल बाय कॉमेंट्री याची अजिबात गरज नाहीये. हे मी पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा सर, प्रयत्न करतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. या संघर्षाची व्याप्ती जर वाढली तर तिन्ही सैन्य दलांचं समन्वय कसं असावं आणि विशेषतः नौदल आणि वायुसेनेची पुढील भूमिका काय राहील असं सांगाल तुम्ही? असं आहे की म्हणजे जोपर्यंत नौदल आहे त्याचं मुख्य काम असावं की पाकिस्तानी नौदलाला डिस्ट्रॉय करायचं. पाकिस्तानचे जे नौदलाचे बेसिस आहेत कराचीला आहेत, ग्वादारला आहेत, ते बर्बाद करायला पाहिजे. आणि शक्य झालं तर पाकिस्तानचं म्हणजे जी समुद्र किनारा आहे तिथे जर आपण आपल्याला जर तो ब्लॉक करता आला तर पाकिस्तानची आपल्याला आर्थिकदृष्ट्या कोंडी करता येईल. ते नौदलाचं मोठं एक काम असू शकतं आणि असायला पाहिजे आणि होईलच सुद्धा. आणि जर गरज पडली तर आक्रमक हल्ले करून आपण त्यांचे बेसिस हे बर्बाद करू शकतो. जोपर्यंत आपल्या एअरफोर्सचं काम आहे ते म्हणजे जसं आपण पाकिस्तानचं एअरफोर्स बांगलादेशच्या युद्धामध्ये उद्ध्वस्त केलं होतं तसं ते केलं जावं. ज्यामुळे पाकिस्तानकडे एअरफोर्स नावाचा प्रकारच शिल्लक राहणार नाही. याच्यामध्ये एअर बेसेस आले, याच्यामध्ये एअर डिफेन्स आला, ज्याच्यामध्ये म्हणजे अनेक एअरफोर्सचे जे युद्ध करण्याचे जे प्रकार असतात ते सगळे बर्बाद करायला पाहिजे. आणि अर्थातच ज्यावेळेला भारतीय सैन्याचा ग्राउंड हल्ला होईल तर त्यावेळेला भारतीय सैन्याला ग्राउंड हल्ल्याची सुद्धा मदत करायला पाहिजे. तर आपली ताकद पुष्कळ आहे आणि आपली क्षमता पण पुष्कळ आहे. आपली शस्त्रांची अवेलेबिलिटी ही पुष्कळ आहे. तर त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्यावेळेला युद्ध होईल आणि पारंपरिक युद्ध हे 3 ठिकाणी होऊ शकतं. काश्मीरच्या समोर म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होऊ शकतं. पंजाबच्या समोर म्हणजे लाहोरच्या फ्रंटवरती होऊ शकतं. राजस्थानच्या समोर म्हणजे चोलिस्तानचं जे वाळवंट आहे तिथे होऊ शकतं. ते युद्धाच्या डावपेचामध्ये मी असं म्हणेन की जर शक्य झालं तर जे पाकिस्तानचं जे हृदय आहे ते म्हणजे पाकिस्तानी पंजाब ते त्यांचं सगळी त्याची ताकद तिथे आहे. तिथे जर हल्ला झाला तर पाकिस्तानचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. परंतु युद्धाच्या डावपेचाविषयी आपण ब्रॉडली बोलू शकतो. पण नेमकं करायला काय पाहिजे ते करण्याकरता आपलं नेतृत्व सक्षम आहे. जास्त काळजी करू नये. एक ठराविक वेळेला मोठ्या प्रकारचे जे पारंपरिक युद्ध आहे हे सुद्धा सुरू होईल याच्याविषयी मला खात्री आहे. बरोबर. पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीचा म्हणजे विशेषतः बलुचिस्तानातील जी बंडखोरी आहे किंवा आर्थिक अडचणी आहेत त्या भारताच्या दृष्टीने त्याचा कसा काय अर्थ हे घेणार आपण?
आपण यावेळेला अतिशय योग्य असे युद्धाचे डावपेच वापरलेले आहे आणि पाकिस्तानला आपण आता थ्री फ्रंट वॉर लढण्याकरता भाग पाडतो आहे. थ्री फ्रंट वॉर म्हणा किंवा 2.5 फ्रंट वॉर म्हणा. एक फ्रंट तर ते भारताशी लढतायत त्याच्याविषयी आपण बोलतोच आहोत. दुसरं त्यांच्यावरती अफगाणिस्तानच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. मला वाटतं आपण हे जे पाकिस्तानी वर्तमानपत्र त्याच्यावरती सुद्धा स्कॅन करत राहा. 20 पाकिस्तानी सैनिक मारले गेले कारण तेहरीके तालिबान पाकिस्ताननी पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ला केला. तर तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पाकिस्तानचं त्या सेकंड फ्रंटमध्ये. आणि एक बातमी जिला म्हणजे मीडियाला त्याचं महत्व कळालं नाही की आपण आता बोलतोय याच वेळेला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन यांची अफगाणिस्तानमध्ये एक मोठी बैठक होते आहे. आता ही बैठक कशाकरता होते आहे तर याचं थोडक्यात म्हणजे त्याचं काम म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान पाकिस्तानचं मोठं नुकसान करतो आहे. तर म्हणून पाकिस्तानची इच्छा आहे की चीननी अफगाणिस्तानवरती दबाव टाकून तेहरीके तालिबानचे हल्ले हे थांबवायला पाहिजे. कारण चीनचं पाकिस्तानवरती चीनचं करेक्शन अफगाणिस्तानवरती पुष्कळ दबाव आहे. ते तिथे मायनिंग करतायत, उत्खनन करतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्यांना आर्थिक मदत करतायत. तर त्यांना वाटतं जर चीनची मदत मिळाली आणि जर चीननी अफगाणिस्तानचे हल्ले जे पाकिस्तानवरती होतात ते थांबवले तर अफगाणिस्तानला भारतीय फ्रंटवरती लक्ष ठेवायला मदत मिळेल. पण आशा करूया तसं होणार नाही आणि तेहरीके बरोबर. तालिबान पाकिस्तान हे हल्ले करत राहील. आणि तुमचा प्रश्न बलुचिस्तान विषय होता. हां. तर बलुचिस्तानचं काम सध्या खूपच चांगलं चाललेलं आहे. म्हणजे एक तर त्यांनी 2 महत्वाची कामं केलेली आहेत. एक पुष्कळसं पाकिस्तानी सैन्य त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे काम करतायत. तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्य जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहे भारत-पाकिस्तान सीमेवरती. आणि दुसरं जरी काम केलं ते पाकिस्तानी सैन्यावरती पुष्कळ हल्ले करून त्यांचं नुकसान पण खूप करतायत. जवळजवळ 10-15 पाकिस्तानी सैनिक आणि अर्ध सैनिक दलाचे जे सैनिक असतात खास फ्रंटियर कोरचे त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि तिसरं जे जास्त महत्वाचं नुकसान झालेलं आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो एक मोठा कॉरिडॉर आहे 4,500 किलोमीटर लांबीचा. तर हा कॉरिडॉर हा जो पाकिस्तान आणि चीनने तयार केला होता जिथे चीननी 60 अब्ज डॉलर्सहून जास्त पैसे गुंतवले होते. तिथून चीनला कुठलाही परतावा मिळत नाही, कुठलंही रिटर्न मिळत नाही. म्हणजे 60 अब्ज डॉलर्स तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्यातनं रिटर्न जर तुम्हाला शून्य मिळालं तर तुमचं केवढं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. आणि एवढंच नाही तर जे कर्ज चीननी पाकिस्तानला द्यायला त्याच्यामधलं एक खडकू सुद्धा पाकिस्तानने परत केलेला नाहीये. आणि उलट आता जी तुम्हाला शस्त्र जी तुम्हाला जी आहेत ती जी पाहिजे आपल्या याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं जी शस्त्र तुम्हाला पाकिस्तानला लागतील त्यांचे ते JF-17 नावाची विमानं असो ते अणुबॉम्ब म्हणजे इतर काही गोष्टी असो तर हे सगळं चीनला त्यांना फुकटात द्यावं लागतंय. तर अशा परिस्थितीमुळे चीन सगळी त्यांची फायनान्सेस बँकरोल करतोय. त्यामुळे चीनचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो ते म्हणजे ग्वाडार बंदराचं. ग्वाडार बंदर हे अतिशय मोठं बंदर आहे, अतिशय मॉडर्न आहे आणि हे चीननी तयार केलेलं आहे. आणि तर ज्यावेळेला हे बंदर तयार झालं तर एक कल्पना अशी होती की यामुळे 5 ते 6 हजार व्यापारी जहाजं ही ग्वाडार बंदरात येतील आणि तिथनं व्यापार करतील आणि या तिपेक कॉरिडॉर मधून व्यापार हा चीनशी सुरू होईल. परंतु गेल्या वर्षभरात काय झालं तर 4 किंवा 5 जहाजं सुद्धा आली नाहीत. म्हणजे इमॅजिन करा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जर रोज एक गाडी यायला लागली तर आपलं किती आर्थिक नुकसान होऊ शकतं. तिथे हजारो गाड्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या फॅसिलिटीचा काही फायदाच नाही ना. आपण एक बरोबर. मोठा अटल बिहारी स्टॅच्यू सर बनवला तर सर तिथे धन्यवाद. त्याचा वापर करायलाच पाहिजे. आपल्या चर्चेला तुम्ही चांगलं उत्तरं दिलीत. धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद. वळूयात पुढील बातम्यांकडे. पाकिस्तानी समाज माध्यमांच्याद्वारे खोटी माहिती